लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. वसू आत्या हात जोडून सगळ्यांकडे माफी मागतात. चुकले मी, मला माफ करा. तेव्हा रम्या म्हणते, चुकली ना तू, मग याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. तुझ्याकडनं चूक झाली ना, तर तुला या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे. तर सगळेच आश्चर्याने बघतात रम्याकडे. रम्या वसू आत्यांची बॅग घेऊन येते. जा आई, चालती हो इथून. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, हे काय करते? कुठे जाणार मी? आधीच विधवा, तुझ्याशिवाय कोण आहे मला घरातनं बाहेर काढू नको रम्या. रम्या हात धरून वसू आत्यांना बाहेर नेणार त्याच वेळेला मालिनी काकू थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात काव्या म्हणते, थांब रम्या, काय चाललंय तुझं? वसू आत्या चुकल्याच आहे, पण त्याच्यातनं काहीतरी चांगलं पण घडलं आहे ना, आपण त्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो रम्या, जे झालं ते चांगलंच झालं. वसू आत्याकडून चुकी झाली आहे, पण त्याची शिक्षा बाहेर काढून देणं ही नसू शकते. तर काव्या म्हणते, मी आणि जीवा आमचा भूतकाळ सांगण्यासाठी किती आसुसलेलो होतो, पण तो अशा प्रकारे सर्वांसमोर आला. त्यातनं चांगलंच झालं आहे ना, तर आपण त्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार कशाला करायचा? त्यातनं पॉझिटिव्ह जे झालं आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे. आमचा सगळा भूतकाळ सगळ्यांसमोर आला आणि त्यातनं सगळं चांगलं झालं. तर जीवा म्हणतो, काव्या जे बोलते ते बरोबर आहे. मला पण असं वाटतं की वसू आत्याला माफ केलं पाहिजे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा राग रुसवा अबोला नको ठेवायला. तर पार्थला काव्य आणि जीवाचं हे बोलणं काही आवडत नाही. तर मालिनी काकू म्हणतात, वसुताई, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मेलेल्या नवऱ्याची खोटी शपथ घेणार नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे. हे बघा पोरांनो, मला असं वाटतं की आपण वसू आत्यांना माफ केलं पाहिजे. हे सगळं वसुताईंकडनंच झालं आहे. यात रम्याची काही चूक नाही आहे आणि आपल्या सगळ्यांचं मन तर रम्याने जिंकलंच आहे. तर विक्रम काका म्हणतात, हे बघ वसुताई, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला कसं आणि किती वेळा माफ करावं? प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्या नजरेतनं उतरतच चाललात. कसं वागावं तुमच्याबरोबर? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हे बघ विक्रम, मालिनी, मी खरंच यापुढे कधीच असं वागणार नाही. तर मालिनी काकू म्हणतात, हे बघ रम्या, त्रास करून घेऊ नको. आम्ही तर तुला माफ केलेलंच आहे, पण हे तितकंच खरं आहे की वसुताई खोटी शपथ घेणार नाही. तर या सगळ्यामध्ये रम्याची तर खूप मोठी जीत झालेली असते. तिला जे पाहिजे होतं, सगळ्यांचा विश्वास कमवायचा होता, तो तर तिने जिंकला. तर रम्या मनातच विचार करत असते, काय प्लॅन होता माझा, शेवटी प्लॅन माझा सक्सेस झालाच. रम्या विक्रम काकांना म्हणते, हे बघ मामा, आई यापुढे पण परत असं वागणार नाही. हे कशावरून? वसू आत्या म्हणतात, नाही ग रम्या, मी यापुढून चुकूनही असं वागणार नाही. प्लीज मला घराबाहेर काढू नको. मालिनी काकू परत रम्याला समजून सांगत असतात. तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही सगळे सांगताय म्हणून मी आईला माफ करते. त्यानंतर ती वसू आत्यांना रूममध्ये घेऊन चाललेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो, थांब रम्या. पार्थ रम्याजवळ जातो आणि म्हणतो, हे बघ रम्या, तुला जर वाटत असेल की मी तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तर एक काम करशील? तेव्हा रम्या म्हणते, अरे पार्थ बोल ना, तुझा विश्वास जिंकण्यासाठी मी काहीही करेल, तू सांगून तर बघ. तर पार्थ म्हणतो, तू लग्न करशील? सगळ्यांना हे ऐकल्यानंतर तर धक्का बसतो. तेव्हा काव्या पण म्हणते, अहो पार्थ, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, मी वेगळं काय बोललो आहे? फक्त लग्न करशील का हेच तर विचारतोय. तेव्हा पार्थला आणि नंदिनीला आठवतं, हा सगळा त्या दोघांचाच प्लॅन आहे. नंदिनी पार्थला म्हणते, आपल्याला जर रम्याचा खरा चेहरा बघायचा असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. नंदिनी पार्थला तो प्लॅन सांगते, पण हो, हे सगळं तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. तुम्ही केलं तरच हा प्लॅन सक्सेस होईल. तेव्हा पार्थ रम्याला विचारतो, करशील लग्न? तर रम्या होकार देते, हो पार्थ, मी लग्नाला तयार आहे, पण माझी एकच अट आहे की माझ्यासाठी जो पण मुलगा शोधशील ना, तो तू शोधायचा आहे. सांगितलेल्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनी आणि पार्थ दोघांना पण धक्का बसतो. नंदिनी पण मनात विचार करते की ही मुलगी तयार कसं काय झाली लग्नासाठी. पार्थ पण विचारात पडतो. स्वात्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण हे त्यांच्या प्लॅनमध्ये नसताना तिथे काव्य येते. हे बघ रम्या, सगळं व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करू नको, असं म्हणून रम्याला मिठी मारते. तेव्हा रम्या काव्याचं मंगळसूत्र हातात धरते आणि खुंची नजरेने पाहत असते. सगळं झाल्यानंतर हे चौघं पण छान आईस्क्रीम खात असतात. जीवा म्हणतो, रम्याला लग्नासाठी तयार कसं काय केलं आणि तुमच्या खानाखुना काय चालल्या दोघांच्या? पार्थ म्हणतो, हाच तर माझा आणि नंदिनीचा प्लॅन होता आणि तुम्ही सगळे डोळे झाकून तर रम्यावर विश्वास कसं काय ठेवू शकतात? ती मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे. काव्या म्हणते, अहो देशमुख, खरंच रम्या बदलली आहे. मला नाही वाटत परत ते असं काही करेल. तेव्हा पार्थ आणि नंदिनी दोघंही म्हणतात,
रम्या बदलूच शकत नाही. तर रम्या रूममध्ये केस कोरडे करत असते. वसू आत्या येतात. अगं रम्या, तू लग्नाला होकार का दिला? रम्या म्हणते, जाऊ दे ना, सोड नाही. वसू आत्या म्हणते, अगं सोड काय म्हणते, पार्थ तुझ्यासाठी स्थळ बघणार आहे आणि ते मुलं घरी आल्यानंतर काय सांगायचं? तेव्हा रम्या म्हणते, पार्थ मुलं बघत राहील आणि मी नकार देत राहील. विसरली का तू गुरुजी काय म्हटले होते? पार्थ आणि माझं लग्न होणार आहे आणि माझ्या हातामध्ये वरमाला पण असणार आहे. तू त्या गोष्टीचा विचार सोडून देता. इथून पुढे काव्यार्थ संपणार आहे आणि रम्यार्थ सुरू होणार आहे. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं पण मग त्या काव्याचं काय करायचं? रम्या म्हणते, अगाई माझा पुढचा प्लॅन सगळा झालेला आहे. पार्थने आणलेल्या एखाद्या मुलाला मी होकार देईल आणि लग्नामध्ये तो गायब पण होऊ शकतो ना. अशी नंदिनी झाली होती आणि हे लग्न गावाकडे असणार तेव्हा गावातले लोक नावं ठेवतील, या मुलीशी आता कोण लग्न करेल. आणि पार्थने माझ्यासाठी मुलगा बघितलेला आहे, तेव्हा पार्थला गिल्टी वाटेल आणि तो माझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल. तेव्हा काव्यार्थ संपेल आणि रम्यार्थ सुरू होईल. लगेच गाणं म्हणायला सुरुवात करते, लग्नानंतर होईलच प्रेम. तर दुसरीकडे नंदिनीला रेखाचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, रेखाताई तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघते. कपाटातनं साडी काढत असते. त्याच वेळेला तिथे जीवा येतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, मला नाश्त्याला बॉईल अंडे दे ना, बरेच दिवस झाले मी खाल्लं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काही वार वगैरे तर बघत जा. तर जीवा म्हणतो, मी वार वगैरे काही बघत नाही, एवढी एक्सरसाइज करतो तेव्हा प्रोटीन तर पाहिजे ना मला, जा ना प्लीज अंडे उकडून आण ना माझ्यासाठी. तर नंदिनी म्हणते, मला पण बाहेर जायचं आहे, मला पण उशीर होतो आहे आणि त्यात माझं ब्लाऊज पण नाही सापडत आहे, मला शोधून द्या बरं. तेव्हा जेव्हा म्हणतो, माझे ना पाय खूप दुखतात आहे आणि मी नाही शोधू शकत. तर नंदिनी म्हणते, तुम्हाला डोळ्यांनी बघायचे ब्लाऊज आणि हातांनी शोधायचं आहे, पायाने नाही. तर जेव्हा म्हणतो, अगं चकाचक बाई, तू सगळं व्यवस्थित ठेवते ना म्हणून या गोष्टी सापडत नाही, माझ्यासारखं करून बघ ना एखाद्या दिवशी पसारा, बरोबर वस्तू पटापट सापडतात बघ. तेवढ्यात जीवाच्या सॉक्समध्ये नंदिनीला ब्लाऊज सापडतं. ते म्हणते, तुम्हाला किती वेळ सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, सॉक्समध्ये कोणी ब्लाऊज ठेवतं का? तेव्हा जीवा म्हणतो, सापडलं ना ब्लाऊज, बघ असं ठेवायचं म्हणजे पटकन सापडतं. तर ती जीवाला म्हणते, बरं तुम्ही बाहेर जा बरं, मला साडी नेसायची. तेव्हा जीवा म्हणतो, मी साडी नेसून देऊ का तुला? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी जीवाला घडी घालण्यासाठी मदत करायला लावते, जीवाला साडी धरून बाहेरच्या दिशेने पाठवते आणि ती एक एक घडी करत असते. हातभर घडी राहिलेली असते तेव्हाच ती जीवाच्या हातातनं साडी हिसकावून घेते आणि दरवाजा पटकन लावून जीवाला बाहेर काढते. तेव्हा मधून विचारते, घातली ना साडीची घडी? तेव्हा जीवा असतो, काय चकाचक बाई, मला वेड्यात काढलं ना. तर दुसरीकडे पारच्या रूममध्ये रम्या पण आलेली असते आणि तिचं काव्या पण असते. तेव्हा काव्या रम्याला विचारते, तुला कसा मुलगा हवा आहे? रम्या म्हणते, छान केस असावे, डोळ्यावर चष्मा आणि दाढी, छान हँडसम दिसावा. तेव्हा काव्या म्हणते, हे तर तू सगळं देशमुखांचं वर्णन केलं आहे. तेव्हा हे पारच्या पण लक्षात येतं की रम्या अजून काही सुधारली नाही आहे. या वर्णनामुळे पारचा डाऊट अजूनच वाढला रम्याबद्दल. तर उद्या बघायला पण मज्जा येणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.